नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट पाहायला मिळतोय. इकडे मात्र मालतीचं इंद्राविषयीचं मत पूर्णपणे बदललंय. इंद्रा, खरंच तू बायकोचा बैल झालास, दुसरा माझ्याकडे आता शब्द नाही आहे असं म्हणत मालतीने इंद्रजीतचा अपमानच केलाय. इकडे आबा मात्र राणीला पूर्णपणे सपोर्ट करताना आपल्याला दिसतात. तर मंडळी, आजच्या भागामध्ये आपण बघतोय राणी जी आहे ती आता जेवायला बसत असते. सगळेजण आलेले असतात आणि जेवत असतात. आता तिकडे आबा जे आहेत ना, आबा आता येतात. आबा म्हणतात, राणी खरंच स्वयंपाक खूप छान केलास बाळा, आजचा स्वयंपाक ना मला इतका आवडला आहे ना काय सांगू. राणी म्हणते, आबा तुम्हाला आजचा स्वयंपाक आवडला? तर आता आबा म्हणतात, हो राणी खूप छान, तुझ्या हाताला खूप चव आहे. आबा तुम्ही काय माझं सारखं कौतुक करताय, इंद्रा सरांचं पण कौतुक करा. आज खरं तर इंद्र सरांनी स्वयंपाक बनवला आहे. राणी मात्र इंद्राचं का कौतुक करते. आता मात्र मालतीला कळतं की हा स्वयंपाक इंद्राने केलेला आहे. आता त्याने सांगितलं होतं कसं करायचं, काय करायचं, मी सगळे इन्स्ट्रक्शन दिले. तेव्हा मात्र मालतीचा संताप मात्र अनावर होतो. काय काय बोलतेस, इंद्राने स्वयंपाक केला? अगं कळतंय का तुला? मालती मात्र जेवणाच्या ताटामध्ये डायरेक्टच हात धुते. अरे इंद्रा, भांडे घासतोस ना तू, घास ना. त्या दिवशी भांडे घासले, आज स्वयंपाक केला. त्या दिवशी तर मला इतकं वाईट वाटलं नाही रे, पण आज मात्र तू स्वयंपाक केलास. तू काय आचारी विचारी आहेस की काय? अरे तुला स्वयंपाक बनवायला सांगितलं कुणी? राणीने सांगितलं का स्वयंपाक बनवायला तुनी? आता नवऱ्याला तू स्वयंपाक करायला सांगितलं का ग हे अवदसे? तेव्हा मात्र आता मालतीच्या रागावर आबा मात्र बोलतात, मालती अहो काय झालं आहे, कशाला एवढी चिडचिड करताय तुम्ही फालतूमध्ये? शांत बसा ना, कशाला फालतू आता इतकं तिला बोलताय तुम्ही? शांत बसा बरं. मालती मात्र म्हणते, हे बघा खरंच आता हे सगळं चुकीचं आहे. माझ्या इंद्राला स्वयंपाक बनवायला तिने का सांगितला, मला खूप राग आलाय असं बोलून तनतन करत मालती मात्र तिकडून निघून जाते. इकडे मात्र मित्रांनो, इंद्रजीत आणि ते सगळे जेवण करत असतात. मग इंद्राला खूपच वाईट वाटतं, कारण मालती न जेवता तिकडून निघून गेलेली असते. आता मात्र जे काही आहे इंद्रा ते सगळं सहन करतो. इंद्रा आता म्हणतो, काय करायचं, आईला आता कसं मनवायचं, आई तर जेवली पण नाही, आता करायचं काय? इंद्रा, राणी आणि इकडे राणी म्हणते, सर आता कशाला काळजी करताय तुम्ही, तुम्ही एक काम करा, जेवणाचं ताट मी बनवून देते, मालती आईंजवळ जा, छान त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत तुमच्या हाताने त्यांना जीव घाला. एखाद्या माणसाने जर आपल्याला प्रेमाने जीव लावला, जीव घातलं, तर आरामात तो माणूस जेवायला तयार होतो. आता इंद्रा म्हणतो, ठीक आहे राणी, तुझा हा ऑप्शन मी ट्राय करून बघतो. इंद्रा मात्र इकडे खूप प्रेमाने आईसाठी जेवणाचं ताट घेऊन आलेला असतो. आई प्लीज जेवण करून घे ना. अगं माझ्यावर कशाला चिडतेस? मालती बोलते, इंद्रा अरे काय करतोयस तू, खूप चुकीचा वागतोयस, मला मान्यच नाही आहे तुझं हे वागणं, मला अजिबात तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे. लगेच इंद्रा बोलतो, आई लहानपणी तुला मी खूप हट्टी होतो माहीत होतं ना, तू माझे सगळे हट्ट पुरवायची ना. मग आता मालती म्हणते, हो मग, अरे इंद्रा मी तुला फुलासारखं वाढवलं आहे, फुलासारखं जपलं आहे. मला खूप वाटायचं की माझ्या इंद्राला सगळं भेटलं पाहिजे, आणि इकडे मात्र तुझी सगळी जिद मी पूर्ण करायचे, सगळीकडे तुला कडेवर घेऊन फिरवायचे, तुझे हट्ट पुरवायचे असं आता ती सांगत असते. इंद्रा म्हणतो, आई हे बघ, लहानपणी तर सगळ्याच आई आपल्या पोरांचे हट्ट पुरवतात, मग आता तुला काय झाले सांग बरं, काय झालं काय मला सांग ना. तू आधी जेवण करून घे, आणि माझं तू ऐकणार नाही आहेस का? आता माझा हा हट्टच आहे, आता हा हट्ट जर तू पुरवला नाही तर मग काय? आता मात्र इकडे मालती मात्र खूप चिरडीला येते. मालतीचा तिथे आता जेवण करायचं मूड बनवतो इंद्रा. आता दोघं गप्पा मारत इकडे मस्त आता मालती जेवते. आता आबा मात्र राणीला म्हणतात, राणी बघितलं का बाहेर काय चालू आहे, आणि इंद्राला हे सगळं करायला तूच सांगितलं असशील ना. इंद्राला काय कळतं ग, इंद्रा सगळं तुझ्याचमुळे करतोय. आता मात्र राणी म्हणते, आबा अहो काय करणार. इकडे लगेच आबा म्हणतात, हे बघ राणी, सगळं घर तुझ्यामुळं टिकून आहे. आता राणी म्हणते की हो ना आबा, मी तर सगळं घर टिकवणारच आहे. राणी तुझ्या मनामध्ये काहीतरी चालू असतं ना, नक्की तुमचं एकमेकांवरती प्रेम निर्माण झालंय की नाही? राणी तुझ्या मनात काय चाललंय, तुमच्या दोघांमध्ये काय चाललंय मला सांग. राणी म्हणते, अहो आबा असं अजिबात काही नाही आहे. आता मात्र आबा बोलतात की हे बघ राणी, तुला जरी नसेल सांगायचं ना तर नको सांगू,
पण एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव. अगं एका बापाला लेकीच्या मनात काय चालू आहे ना ते बरोबर पक्क कळतं. राणी म्हणते, हो ना आबा, असंच वाटतंय का तुम्हाला? खरंच तसं काही नाही आबा, खरंच. राणी मनातल्या मनात बोलते, अहो आता आबांना मी कसं सांगू, मला माझंच माहीत नाही आहे माझं इंद्रा सरांवर प्रेम आहे की नाही. आता आबांना मी काय उत्तर देणार आहे. इकडे मात्र मित्रांनो राणी निघून जाते. आबा मालती त्या घरात येतात. मालती म्हणते, अहो आता टाका ना माझं गादी वगैरे अंथरून पांघरून. आबाला आता इकडे ती सगळं तयारी करायला लावते. आबा मात्र तिला अंथरून पांघरून टाकून देतात. आबा म्हणतात, मालती तुम्ही आज मला कसं हक्काने इकडे सगळं बेड करायला सांगितलं, अंथरून टाकायला सांगितलं. अहो मग तसं तुम्हाला राणीवर का हक्कट वाटत नाही? राणी इंद्रावर ऑर्डर सोडते तेव्हा आता मालती मात्र म्हणते, मला नाही आवडत माझ्या मुलाला कुणी काम सांगितलेलं, स्पेशली राणीने. आता इकडे मात्र राणी सगळे पुस्तकं पिशवीमध्ये भरत असते. तेवढ्यात इंद्रा येतो आणि म्हणतो, राणी अगं पुस्तकाची काय कोंबाकोंब करतेस तू, काय झालं तुला? आता मात्र राणी तावातावातच म्हणते, सर मला या पुस्तकामुळे आता घरामध्ये इतके वाद नको आहे, इतके अजिबात त्या पुस्तकामुळे सगळं रामायण घडतंय. तुम्ही बघितलं ना घरामध्ये किती राग होतोय मालती आईंचा. इंद्रा बोलतो, आता हे पुस्तकं नको आहेत ना तुला, आपल्या घरात ठेव तू. पुस्तकं त्या पिशवीत भरतो, राणीचा हात पकडतो आणि तिला घेऊन इकडे अंधारामध्ये जातो. आता मात्र राणी ओरडते, सर काय चाललंय तुमचं, कुठे चाललंय तुम्ही अंधारात? इंद्रा आता थांबतो, एका नदीच्या पुलावर तिला घेऊन येतो. हे बघ राणी, हे पुस्तकं तुला जर नको असतील तर तू आरामात इथून त्याला फेकून दे. उगाच कशाला ते पुस्तकं ठेवतेस? आपल्या घरात पुस्तकामुळेच भांडण होत आहेत असं तुला वाटतंय ना? मग पुस्तकं बिनधास्त तू नदीमध्ये फेकून दे. तेवढ्यात मात्र राणी इकडे पुस्तकं पकडते. इंद्राला तर खूप राग आलेला असतो. इंद्र सर प्लीज असं नका करू नये, मी रिक्वेस्ट करते. अहो मालती आईंचा खूप संताप होत होता ना, म्हणूनच मला असं वाटलं की सगळं रामायण सगळं महाभारत या पुस्तकांमुळेच होतं आहे, म्हणूनच मला हे पुस्तकं नको आहेत असा मी विचार केला, पण आता नाही करणार, प्लीज सर मला माफ करा. असं म्हणून राणी मात्र इंद्राची हात जोडून माफी मागते. आता इतक्या अंधारात इतक्या रात्री हे दोघं आता तिकडे गेलेले असतात. तर मित्रांनो आजचा भाग तर इथेच संपतोय. उद्याच्या भागात आता नेमका मोठा ट्विस्ट काय घडणार आहे हे सगळं पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.